नर्मदे हर. आणि आज आपला परिक्रमेचा 94वा दिवस आणि सकाळच्या वाजल्यात 7 मस्त वातावरण आहे. आपण आरती घेऊन चाललो आहे पुढं. नर्मदा पुरम आहे होशिंगाबाद, जे 60 किलोमीटर आहे. अजून आपल्याला 2 दिवस लागून जायला तिथपर्यंत. चला, शोभापूरमधून निघतो आहे. रात्री आपण शोभापूरच्या 1-1.5 किलोमीटर बाहेर आलो होतो, तर तिथंच आपली व्यवस्था केली होती परिक्रमावाल्यांची. शोभापूरमध्ये पण आश्रम आहेत, एकच आश्रम आहे, मंदिर 2-3 आहेत परिक्रमावासींना थांबण्यासाठी. पण ज्यावेळेस तिकडं परिक्रमावासी खूप जास्त होतात तर ते पुढं लावून देतात. एक माणूस आहे, त्यांनी गाडीने परिक्रमा केलेली होती 1-2 वर्षापूर्वी, तर तेव्हापासून तो परिक्रमावासींची सेवा करतो आहे. रोज त्याला जेवढे 5-10 परिक्रमावासी भेटतील तेवढ्यांना तो थांबवून घेतो आणि तेवढ्यांची व्यवस्था करतो. चला, मस्त व्यवस्था केली रात्री त्यांनी आपली. चाललो आहे आपण पुढं, बघू काय अनुभव येतोय आज, कोणतं गाव लागत आहेत. चला, नर्मदे हर. सकाळचा चहा पण झाला आपला मस्त. आपण तिथून निघल्याच्या नंतर 3-4 किलोमीटर पुढं आलो. वाटेला एक टपरी होती, तर त्यांनी आपल्याला थांबवून घेतलं चहासाठी. चहा बिस्किट झालं आणि चला, हाच आपला आजचा नाश्ता. आणि निघतो आपण पुढं सोहागपूरकडं. आपण सकाळी 7 वाजता शोभापूरहून निघलो आणि तिथून 12 किलोमीटरवरती हे सोहागपूर होतं. तर आपण आता 9:30 वाजता आपण सोहागपूरमध्ये पोहोचलो. अजून 2 किलोमीटर बाकी आहे, पण थोडंसं मोठं शहर असल्यामुळं आत्ताच थोडीशी गर्दी सुरू झालेली आहे. इथून होशिंगाबाद आहे हे 50 किलोमीटर आणि भोपाळ 125, इंदोर 320. सोहागपूरमध्ये आपला नाश्ता झाला. सकाळी आपल्याला एका जागेवर चहा भेटला होता आणि सोहागपूरहून निघता मस्तपैकी पोहे, जिलेबी, समोसा, मस्त हॉटेलवर एका नाश्ता झाला आपला. सोहागपूरहून आपण ज्या ठिकाणी नाश्ता केला तर तिथून एक शॉर्टकट होता निघायला, पण आपण सुद्धा विचारलं नाही. थोडंसं पुढं चालत आल्याच्या नंतर कळलं की आता आपल्याला थोडंसं लांबून जावं लागेल. आपण सोहागपूरहून पुढे निघलो होतो 1 किलोमीटरवरती आणि रस्त्याच्या कडेला मस्त पेरूची शेती होती आणि ते शेतीच्या कडेला म्हणजे रस्त्यावरती ते पेरू घेऊन विकण्यासाठी बसले होते. आपण तिथून पेरू घेऊ त्यांच्याकडून खाऊ, कारण आज 12 वाजलेत. आत्ता जेवणाचं काही नियोजन अजून असतं काही दिसत नाही पुढं आश्रम कुठं काही. सोहागपूरहून निघलेला आपण 1-1.5 तास झाला आहे आणि अजून कुठेही जेवण नाही आहे. मध्ये आपण मस्त पेरू खाल्ले होते, त्यानंतर पण एक अर्धा-पाऊण तास झालं पुढं आलो आहे. अजून नियोजन लागं नाही. पाणी तर दिसलं आहे मागं पाटाला, पण धुवायला जागा थोडीच आहे. सगळे त्यासाठीच बसले की आज कपडे धुवायचे का नाही, तिथं धुवायचे का कुठं धुवायचे, अजून काही नियोजन लागं नाही. मागं एका जागेवर थांबलो होतो, पण मामांचे पुढं आल्यामुळं मग पुढं आलोत. आश्रमावर पण मंदिरच आहेत फक्त, त्यामुळे आश्रमावर काही पाण्याची व्यवस्था लागत नाही कपडे धुण्यासाठी. तो आज तिथं थांबतोय का पुढं जातोय ते. हा समोर जो माणूस बसलाय तर तो आपल्याला जेवणासाठी सामान देतोय आणि पाण्याची पण सोय म्हणतो इथं कुठं तरी. मग दगड वगैरे बघा आणि कपडे धुवा, स्वयंपाक करा. आपला जेवणाचा पण प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि कपडे धुण्याचा पण. पाटाला पाणी आहे भरपूर चालू. आता काही नाही, दोन्ही पण गोष्टी आपल्या होत आहेत, त्यामुळं चला घेऊ ॲडजस्ट करून. कपडे कुठं पाटावर नाही आहे जागा कुठं आणि सगळे घाण आहे खाली. जायला पण टाकायला पण नाही आहे जागा. कडेलाच त्यांचा हौद आहे
तर आज हौदावरती कपडे धुवून सगळं त्यांनी आपल्याला विटा आणून दिल्यात. चल घालू. आणि जे ते म्हणतायत की चपाती आणि भाजी बनवा किंवा वांग्याचं भरीत काहीतरी बनवा. चला मग आपण चपातीने ते करू. त्यानंतर पीठ आणून दिलेलं आहे त्यांनी. भाजीपाला देत आहेत ते आणून. ये सब घर का है और देसी है, इसमें रासायनिक खाद नहीं है, जैविक का है। पूरा जैविक देसी खाद का बना हुआ टोटल। टमाटर, भटा, मिर्ची, इनमें एक भी दाना रासायनिक नहीं है, ना डीएपी ना यूरिया। चला बिना तेलाच्याच आपण आज चपात्या बनवतोय. मस्त चपात्या म्हणजे रोट्या. आणि भाजीला त्यांच्याकडून घेऊ आपण थोडासा. पीठ नेऊन मागायला करा 24 चपात्या झाल्यात बरं का. 24. होय आबा. आता भाजी मस्त झाली पाहिजे बरं का. कोथिंबीर आहे ना ती. कोथिंबीर घ्या फक्त. वकील साहेबांनी मुळे आणले आपल्याला. वकील आहेत बरं का ते. चपात्या झाल्या तोपर्यंत आपल्याला दम निघाला. आणि आपण आता भाजीला फोडणी देऊन भाजी शिजायला टाकलेली आहे. पण आज एक म्हण आहे जी ती थोडीशी जरा चुकीची ठरते. आपण म्हणतो की शिजूस तर दम निघतो पण न्यूज तर दम निघत नाही. आज शिजूस तरच दम निघा. कारण 2:30 वाजत आल्यात. 2:30-3 वाजत आल्यात. आणि भूक पण भरपूर लागली. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. एवढी भारी झाली भाजी. मस्त भाजी झाली आहे. आणि पण थोडी शिजती आहे. चलो बाबाजी नर्मदे हर. बराच टाइम गेला आपला इथं. पण काही नाही. आज कपडे धुवून झाले. त्यानंतर स्वयंपाक पण बनवला. आणि टेस्टी स्वयंपाक बनवला वरून. मस्त भाजी चपाती. त्यानंतर बाबांनी आपल्याला चपात्यांना लावायला तेल तर नव्हतं. त्यांनी तूप आणून दिलं. नंतर आपण तुपामध्ये चपात्याही केल्या. मस्त लागल्या. त्यांचं घरचं तूप होतं म्हशीचं. चाललोय परत आपण आपल्या रोडला लागलोय. आश्रम फार कमी आहे तिकडं. जर आत्ता वाजले 3:30. म्हणजे आपण 12:30 वाजता थांबलो होतो. 3:30 वाजेपर्यंत जवळजवळ आपले 3 तास गेले. बघू कुठेतरी मंदिर लागलं तर थांबून घेऊ मंदिरामध्येच. गाँव भी फिर कोई घर रोकना पड़ेगा यहाँ से, हम कैसे रोक रहे हैं ऐसे। अच्छा आगे कौन सा गाँव है? सेमरी. आगे सेमरी हरचंद है। खेड़ापति मंदिर पे आपकी रहने की व्यवस्था है। अच्छा अच्छा. चलो बाबाजी नर्मदे हर. हर नर्मदे भगवान. आपण जेवण करून निघल्यापासून फक्त 3 ते 4 किलोमीटर आलोय. हे सेमरी हरचंद गाव आहे. रस्त्यालाच जे सोहमपूर आहे. सोहनपूर. तर तिथून पुढं बघू. या गावामध्ये पण आश्रम आहे. आपल्याला मागे एक जणांनी सांगितलंय. आज आश्रम असेल इथं. तर थांबू. नाही मग पुढं 8 किलोमीटरवर इथे. म्हणजे इथून 5 किलोमीटरवरती आश्रम. ये आश्रम कहाँ पे? किधे? आश्रम है वो सबके पास है वहाँ पे. हाँ? अच्छा. चाय नाश्ता वगैरह सब वही है. अंदर कितना दूर है? थोड़ी दूर है. ज़्यादा 200 मीटर. अच्छा 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 ठीक आहे. चलायचं मग. हां सब लोग नहीं चलो. मग पुढं लांब आहे मग. यहाँ से 200 मीटर. सब व्यवस्था वहाँ पे. चाय नाश्ता खाना पीना शुरू. सेमरी हरचंदमध्ये खेडापती मंदिर आहे. तर तिथं आश्रम. चला आपण तिकडंच चाललो आहे.
5:15 वाजले आत्ता. आणि इथून परत पुढं मग लांब आश्रम आहे. खूप उशीर झाल्याच्या नंतर मग आश्रमावरती खूप गर्दी होती. फक्त 7 ते 8 10 जणांसाठी आश्रम आहे तिकडचे. बघू आज थांबू जरा लवकरच. दुपारी जेवायला पण खूप उशीर झाला. आज आपलं फक्त 22-23 किलोमीटर झालं. खूप कमी किलोमीटर चाललो आहे आपण आज. असं चला उद्या सकाळी लवकर उठून निघू मग परत. हे खेडापती मंदिर आहे, सेमरी हरचंद गावामधलं. बघितलं तुम्ही. चला आता 5 वाजता आपण पोहोचलोय गावामध्ये. मोठा आश्रम इथं. श्रीरामाची मूर्ती आहे. मस्त नर्मदा मैयाची मूर्ती आहे. आणि त्या साईडला परिक्रमावासींना थांबण्यासाठी आहे. अगोदर परिक्रमावासी आलेले आहेत काही. आणि हा मस्त परिसर आहे आश्रमाचा. मस्त आश्रम आहे. आतमध्ये भरपूर जागा आहे, पण आज परिक्रमावासी पण भरपूर आलेले आहेत. म्हणजे आता आपल्याला 10च्या वरती आकडा सुद्धा खूप मोठा वाटायला लागला आहे. कारण काही आश्रमात फक्त आपण 4 ते 5 जण होतो. आज आपण इकडं टाकले आणि या साईडला